हरी जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि 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 जय राम हरि 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 जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम हरि जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरिता ह्याचा विको कमी कर प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे साधू श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज आणि तुकाराम महाराजांचा अवघ्या 3 चरणाचा अभंग स्वामींच्या या पवित्र पदयात्रेच्या निमित्तानं आपल्या समोर उपस्थित केला. विठ्ठल विठ्ठल अभंगाचं चिंतन यथामती यथाशक्ती या ज्ञानं पाहायचंय. पण 2 मिनिटं आपली वेळ अगोदर घेणार आहे आणि विनंती अशी करणार आहे. पहिल्यांदाच आपल्याला मी जास्त वेळ कीर्तन करत नाही, तुम्हालाही माहीत आहे. जे मागच्या वर्षी होते, त्याच्या मागच्या वर्षी होते, 2 वर्षापूर्वी जे होते त्यांना माझा परिचय आहे. काही नवीन आलेले त्यांना माहिती नसेल तर लक्ष देऊन ऐका. मी पहिल्यांदा आल्यानंतरही सांगितलं होतं की स्वामींची पदयात्रा म्हणजे अतिशय शिस्तबद्ध चालणारी वारी आहे, अतिशय शिस्तीमध्ये. मग मला वाटतं ती शिस्त आपल्याकडून मोडता कामा नये. काही जुनी मंडळी चालतात ते अतिशय शिस्तीतच आहे. काही नवीन माणसांना त्याचे नियम काही बंधनं अजून माहिती नसते, हरकत नाही. पण शिस्तीचा भंग आपल्याकडून होऊ नये त्याचं कारण असं आहे, ही काही यात्रा कुणाची सामान्य माणसाची नाही, सामान्य जीवाचीही नाही. ही पदयात्रा आहे, इच्छापूर्ती पदयात्रा आहे, पदवारी आहे. ही स्वामींची वारी आहे. स्वामींच्या वारीमध्ये जर नियम तुम्ही पाळले तर तुमची इच्छा कधी नियम पाळले तर नाही, नियम पाळले तर इच्छाही नाही. आणि असल इच्छा तर ती इच्छा पूर्ण करायला किती वर्ष जातील सांगता येत नाही. आदरणीय ज्यांच्या संयोजनात कार्याध्यक्षामध्ये ज्यांच्या ही पदयात्रा इच्छापूर्ती सोहळा सुरू आहे, आमचे माझे मित्र सुहास पाटील इथं उपस्थित आहेत. ज्यांच्या या स्थानावर आवाज इथलेच द्या ना म्हणून. हॅलो साऊंड डबल आवाज येऊ नये. करण्याचे आवाज कमी करा, इथले आवाज थोडे वाढवा. करण्याचे कमी करा, बाहेरला जास्त काही गरज नाही आपल्याला. हॅलो हां बस असं राहू द्या. आता विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या जागेमध्ये आपण उपस्थित आहोत, हा एवढा मोठा सोहळा एवढ्या आनंदानं ज्यांनी इथं स्वागतानं बोलवला असे आमचे मित्र, अतिशय जिवलग आणि स्वामीवर ज्यांची नितांत श्रद्धा प्रेम अंतकरणापासून करण्याची इच्छा. त्याचं कारणही असं आहे, मला माहीत आहे पाटील सर, गेली 10 वर्ष झाला हा सोहळा आपला सुरू आहे. कोल्हापूरच्या जिथं दत्ताचं अतिशय पवित्र स्थान आहे त्या स्थानापासून आपण पवित्र अंतकरणानं निघतो आणि चालत 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 अक्कलकोटच्या स्वामींपर्यंत आपल्याला जायचं असतं. इकडं आहे का? पण या जाण्याच्या मार्गामध्ये आपल्याला कुठंतरी निवासाची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक स्वामी भक्त आपल्याला उपस्थित होतात. आणि मग त्या स्वामी भक्तांनी काहीतरी आपल्या जीवनामध्ये याचा निश्चितपणे अनुभव घेतलेला आहे, म्हणून हे एवढं प्रेमानं चाललंय बरं का. हे एवढं अंतःकरणपूर्वक कुणीही करू शकत नाही. त्याचं कारण एक आहे की काहीतरी अनुभूती आपल्याला आली
की स्वामींची अनुभूती मी आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल आणि आवर्जून ऐका. पहिल्या वर्षी ज्या वेळेस मी इथं कीर्तनासाठी आलो, आमच्या राजू भाऊनी मला बोलवलं. त्यांचा सगळा परिवार, त्यांच्या घरच्या पत्नी, त्यांची मुलं, सगळ्यांचा अतिशय मनापासून त्यांची इच्छा की इथं महाराज कीर्तन झालं पाहिजे. पहिलं वर्ष मलाही माहीत नाही, सुहास पाटील सरांची माझी भेट झाली आणि मग ते म्हणले असा असा सोहळा गेले 8-9 वर्ष झालं सुरू आहे आणि इथं कीर्तन करायचं आहे. काही कल्पना नाही, सात्विक माणसं तुम्ही बसलेले. आणि मग मी स्वामींकडे त्यावेळेस इच्छा व्यक्त केली ती. खरं सांगतो की स्वामी, कारण त्याचं असं आहे की स्वामींच्या दरबारामध्ये मी कधी कीर्तन सेवा केली नव्हती त्याच्या अगोदर. मग स्वामींना इच्छा व्यक्त केली की स्वामी, ही कीर्तन सेवा कशी पार पडायची ही तुमच्या हातात आहे आणि मला एवढी तरी बुद्धी द्या की तुमची सेवा करण्याचं भाग्य मला दरवर्षी लाभावं आणि त्याचा प्रत्यय मला येतोय. गेली 3 ते 4 वर्ष झालं आज सलग स्वामीची सेवा माझ्या हातून घडते. हे माझं काही नाही, माझं वयही नाही, पण स्वामीकडे केलेली एवढीच इच्छा की तुमची सेवा दरवर्षी घडावी. आणि अजून एक इच्छा आहे पाटील साहेब, मागू का? माझी वैयक्तिक मागतो स्वामींकडं. माझी इच्छा अशी आहे की स्वामींकडं जोपर्यंत स्वामी मी आहे, म्हणजे या देहामध्ये प्राण आहे, आणि जोपर्यंत हा सोहळा जोपर्यंत म्हणायचीच गरज नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा सुरूच राहणार आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे, त्याची हरकत नाही. पण मला इच्छा एक व्यक्त करायची आज स्वामींकडे की स्वामी, जोपर्यंत माझ्या देहामध्ये प्राण आहे, तुमचा जीव आहे, जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत माझ्या हातून ही सेवा तुम्ही करून घ्यावी, एवढी विनंती आज करतो. एवढीच इच्छा माझी आहे, बाकी काही नाही. ऐका, मला फार चांगलं बोलायचं आहे आपल्यासमोर, ते मी बोलणार आहे. काही नवीन मंडळी आलेले असतील त्यांना काही नियमही सांगणार आहे. स्वामींच्या दरबारामध्ये या स्वामींचा महिमा आपण पाहायला गेलं तर अलौकिक महिमा आहे. काही गोष्टी लक्षात येतात अशा सांगतो. या जगामध्ये 2च व्यक्तीचा महिमा सांगितला, त्याच्यामध्ये एक महिमा येतो देवाचा आणि दुसरा महिमा येतो संतांचा. आणि देवाचा महिमा, संतांचा महिमा म्हणजे काय? महिमा म्हणजे तरी काय महाराज हे तरी सांगा अगोदर. सांगतो लक्ष देऊन ऐका, आपल्याला पटेल असं सांगतो. माता भगिनींची माफी मागून बोलतो. मी लहान आहे, तुमचा मुलगा आहे म्हणून बोलतो. कासव पाहिलाय का आपण? कासव माहित आहे. कासवाची जी मादी असते तिला काशवीन म्हणा. त्या काशविनीला आपल्या मुलांना दूध पाजण्यासाठी माता भगिनींना जे अवयव असतात तो काशविनीला नसतो. मग आता ती पिलं तर जन्माला येतात, मग ती जगायची कशी, मोठी व्हायची कशी, वाढायची कशी? तर ऐका, मी महिमा सांगतोय. तर कासवांच्या पिलाला जन्माला आले आणि भूक लागली की ते आपल्या आईकडे जातात आणि आईच्या डोळ्यात पाहतात. तर काशविनीला लक्षात येतं की माझ्या पिलांना भूक लागली आणि मग ती सुद्धा आपल्या कृपेच्या नजरेनं त्या आपल्या पिलांकडे पाहते. इकडं ऐका, फक्त काशविनीची नजर आपल्या पिल्लांवर पडली की पिल्लांचे पोट भरतात. हिला म्हणायचं महिमा. विठ्ठल मी का सांगतोय? स्वामींकडे काही मागायची गरज नाही. इच्छापूर्ती जरी सोहळा असेल तरी इच्छा मागायची गरज नाही. का? स्वामींना लक्षात येतं, कारण ती आई आहे आणि स्वामींना माहित आहे की माझ्या पिल्लांना कशाची भूक लागलेली आहे. तुम्हाला कशाची भूक लागली हे स्वामींना निश्चित माहित आहे. आणि मग आपली भूक पूर्ण करण्याचं काम कुणाचं आहे? स्वामींचं आहे, आईचं आहे ना. आई आहे ती. आणि मग आपली भूक पूर्ण करायची असेल तर मला वाटतं इतरत्र कुठं जायची गरज नाही, इकडं तिकडं फिरायची गरज नाही, अमुक करायची गरज नाही. पण एक गोष्ट निश्चित करावी लागेल, एका भावनेनं, एका निष्ठेनं आणि एका प्रेमानं स्वामींवर सर्वस्व अर्पण केलं. देह जावो अथवा राहो अशी भावना निर्माण झाली तर मला वाटतं स्वामी आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. सांगतो मी, ऐका.
देवाचा महिमा अलौकिक आहे. तुम्ही पंढरपूरला गेला असाल, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन तुम्ही घेतलं चरणाचं, तर त्या चरणाचा महिमा असा आहे. पांडुरंगाच्या पुंडलिकानं सांगितलं, देवा तू विटेवरती उभा राहिला, पण सामान्य म्हणून उभा राहू नको. तुझ्या चरणावर दर्शनासाठी जे जे माणसं येतील, जे जे भक्त येतील, त्या प्रत्येक भक्ताचा उद्धार करण्याची जबाबदारी तुझी आहे. आणि कसे येऊ द्या, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून, शहाणे येऊ द्या, इकडं आहे का, नाहीतर मूर्ख येऊ द्या, वेडे येऊ द्या, मूढ म्हणजे मूर्ख, नाही तर हुशार येऊ द्या, कोणीही येऊ द्या, सगळ्यांचा उद्धार करायची जबाबदारी कुणाची? विठ्ठलाची, त्याच्या चरणावर. एवढंच काय, हा महिमा सांगतोय, हा त्याच्या चरणाचा महिमा. त्याच्या चरणावर जो कोणी गेला भक्त, त्याचा उद्धार आहे एक. आता त्याच्या मुखाचा एक महिमा आहे देवाच्या. देवाचं पांडुरंगाचं मुख पाहिलं की काय होतं? हजारो जन्मीचं आपलं जे केलेलं पाप आहे ते पाप निघून जात. कोटी ब्रह्म हत्या मुख कोटी ब्रह्म हत्या मुख पांडुरंगाच्या चरणाचा एक महिमा आहे आणि देवाच्या मुखाला पाहण्याचा एक महिमा आहे. देवाचं मुख तुम्ही जर पाहिलं, तुम्ही कधी पंढरपूरला गेला आणि बारीक निरीक्षण करून देवाच्या मुखाकडे पाहिलं, तर देव एवढा सुंदर दिसतो, एवढा सुंदर दिसतो. किती सुंदर आहे, महाराज वर्णन करतात. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया असा देव. ऐका, त्याच्या मुखाकडे पाहिल्यावर आपला काय फायदा? कारण फायद्याशिवाय काही करायचं नाही, आपण ठरवलेलं आहे ना. फायदा काय? देवाचं मुख पाहिलं, आपला काय फायदा? महाराज वर्णन करतात, काय वर्णू आता सांगणे किती, आणि कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. देवाचं फक्त मुख पाहिलं तर कोटीनं केलेले पाप काय होतात? निघून जातात. एवढे तर पाप आपण केले नाही की, कोटीनं पाप तर आपण केलेले नाहीत. आता ऐका, हा देवाचा महिमा आहे, पण मला संतांचा महिमा सांगायचा आहे. त्यांचाही 2 महिना. संतांच्या चरणाचा एक महिमा आहे आणि संतांच्या मुखाचा एक महिमा आहे. संतांच्या चरणावर आपण मस्तक ठेवलं, काय झालं? वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज. हे संत चरण रजे लागता सहजे, संत चरण रज लागता सहजे.
या बारक्या बाळासाठी एकदा टाळी वाजवा जोरात. महाराज एवढ्या लहान वयात हे येणं सोपं नाही बरं का. आणि ह्याला संत कृपा असावी लागते, स्वामीची कृपा असावी लागते. ऐका इकडे, साधूच्या संतांच्या चरणातला मला तुम्हाला महत्त्व सांगायचंय, महिमा सांगायचा आहे. स्वामींच्या दरबारात आपण आहे, स्वामींच्या सोबत आपण चालतोय, तर स्वामींच्या चरणाचा महिमा काय. तर पहिली गोष्ट, वासनेचे बीज जळोनी जाय. स्वामीच्या चरणावर गेलं की वासना शिल्लक राहत नाही. आणि मला वाटतं वारीत येऊन, इच्छापूर्ती सोहळ्यात येऊन सुद्धा ज्यांची वासना शिल्लक आहे त्याला भक्त म्हणायचं नाही. इथं आलं की वासना शिल्लक राहत नाही, कशाचीच नाही. अरे काही मिळावं मला अशी वासना शिल्लक राहत नाही. माझं नाव मोठं व्हावं ही वासना शिल्लक राहत नाही. सांगू वाक्य नीट ऐका आणि लक्ष देऊन ऐका. ज्या दरबारात गेल्यावर इच्छा काहीतरी मनात आहे, आपली काहीतरी इच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा सुद्धा व्यक्त होत नाही, त्या दरबाराला स्वामीचा दरबार म्हणायचं. वाक्य लक्षात येतं का. जिथं गेलं की इच्छा निर्माणच होत नाही, अरे वासनाच शिल्लक राहिली नाही, तिथं कशाची इच्छा आणि तिथं कशाची पूर्ती. हा दरबार स्वामीचा आहे. वासनेचे बीज जळोनी जाय. महाराज म्हणतात जळून जातं, वासना जळून जाते. तुम्हाला पटवून देतो मी, पटवून देतो. ते दोन शेतकरी शेतात गेले, शेजारी शेत, आणि दोन्ही शेतकऱ्यांनी भुईमुग पेरायचं ठरवलं. शेंगदाणे भुईमुग म्हणतात ना, काय म्हणतात, भुईमुग ठरवलं. ऐका, दोघंही बाजारात गेले, दोघांनी शेंगदाणे विकत घेतले. यानं 5 किलो, यानं 5 किलो. दोघंही शेतात गेले, दोघांनीही पेरले. एकाचे चांगला उगवून आला भुईमुग, दुसऱ्याचा उगवलाच नाही. शेजारीच होते, ते म्हणले का रे, आपण दोघांनी एकाच दुकानातून बी घेतलं,